अश्वगंधा, शतावरी, गोक्षूर, सफेद मुसळी, कवचबीज चूर्ण हे सर्व तुम्हाला एकत्रित घ्यायचं असेल तर ते एकत्रित खाण्याची योग्य पद्धत कोणती हे आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. आता जेवढी नावं घेतली ती सर्व चूर्ण एकत्रित समप्रमाणात घ्यायची आहेत, म्हणजे प्रत्येकी 20 ग्रॅम, टोटल 100 ग्रॅम हे मिश्रण तयार होतं. रोज सकाळी या मिश्रणातील 1 चमचा अनुशापोटी कोमट दुधातून घ्यायचं आहे. त्यानंतर चांगली भूक लागल्यानंतर जेवण करायचं आहे. साधारणतः 1 ते 3 महिन्यात तुम्ही घेऊ शकता. आवश्यकता वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद किंवा सुरूही करू शकता. ज्या व्यक्तींना पित्ताचा, उष्णतेचा त्रास होत असेल अशा व्यक्तींनी यातील कवचबीज चूर्ण हे इतर चूर्णाच्या मानाने थोडंसं कमी प्रमाणात घ्यायचं आहे. ज्या व्यक्तींची पचनशक्ती ही कमजोर आहे अशा व्यक्तींनी मिश्रणातील 1 चमचा घेण्याच्या ऐवजी रोज अर्ध्या चमच्यानी सुरुवात करायची आहे. म्हणजे अर्धा चमचा हे मिश्रण आणि 1 ग्लास कोमट दूध असं त्यांनी रोज घ्यायला काही हरकत नाही. ज्या व्यक्तींना पाण्यासोबत घ्यायचं आहे अशी व्यक्ती पाण्यासोबतही घेऊ शकता. परंतु एक लक्षात असू द्या की ज्यांना ताठरता येत नाही, शीघ्रपतन होतंय, स्टॅमिना वाढवायचा आहे, टेस्टोस्टेरॉन बूस्ट करायचं आहे, शुक्राणूंची संख्या वाढवायची आहे, अशा व्यक्तींनी मात्र हे दुधातूनच घ्यावं, तरच तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील. काही जण असंही म्हणतील की आम्ही हे रोज घेतोय तरी देखील फरक पडत नाही. फरक का पडत नाही याचं जर उत्तर तुम्हाला हवं असेल तर खाली एक लॉंग व्हिडिओ दिलेला आहे. तो लॉंग व्हिडिओ अवश्य पाहावा. हा व्हिडिओ इतरांना शेअर करावा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.